येऊ नका. जो संघ उशिरा येईल त्याला मात्र पेनल्टी बसेल, हे लक्षात घ्या. डे वाईज अगदी मात्र क्वार्टर फायनल तो पॅनल जो आहे तो खेळवला जाईल. पहिली मॅच कोळी बॉईज दांडे आणि त्यांचे विपक्ष फायर पास्थळ ब. दुसऱ्या मॅचचा विचार केला तर दातिवरे आणि त्यांचे विपक्ष फायर पास्थळ अ. ही मॅच पाहायला मिळेल क्वार्टर फायनलची दुसरी. तिसऱ्या मॅचचा विचार केला तर सातपाटी ध्रुव अ आणि त्यांचे विपक्ष फ्रेंड्स सरावली अ. आणि कालच्या रात्रीमध्ये नवापूर बोबा 11 आणि आजच्या रात्रीतला विनर क्वार्टर फायनल चौथी खेळवली जाईल. चला मात्र जाऊया मॅचकडे. आणि एका ओव्हरमध्ये एकदाच टीम मीटिंग बघा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. आणि तन्वीश वजे हा गोलंदाजीसाठी तयार आहे आणि स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील आणि नो स्ट्राईकला भागेश. दोन बंधूची जोडी आपण बघू शकतात. स्वप्नील ठाकूर आणि भागेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आणि तन्वीश वजे. चला मॅचला करा सुरुवात. जसा बॉल पडेल तसं टायमर ऑन होणार. स्वप्नील स्ट्राईकवर आणि भागेश नॉन स्ट्राईकवर. अल्लेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. मॅच विन करणाऱ्या टीमला विनंती आपण एक फोटोशूट अगदी आपण बघू शकतो. ज्या बाईक उभ्या आहेत पीडी मोटर्सच्या तिकडे एक फोटोशूट होणार आहे. जो संघ विजय होईल त्यांना विनंती आहे तिकडे यायचं आणि फोटोशूट करायचं आहे. म्हणजे वरो टीम यस वरो टीमने फोटोशूट केलेला आहे. चांगला बॉल मात्र इकडे टप्पा पडल्यावर थोडा वेगाने येताना ऑन साईडला बॅट वळवली होती. लेग बायचा इशारा येतोय. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहू शकतात पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि टाइमर ऑन झालाय. आजची 8वी रात्र फायर क्रिकेट आपण पाहू शकतात. क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक खूप मोठा इतिहास आहे या मैदानाचा. गेले 34 वर्ष नितांत सेवा केले क्रिकेटरची. नितांत स्पर्धा भरवले. जुन्या आठवणी कित्येक खेळाडू मात्र रिटायर्ड देखील झाले. त्यांच्या जुन्या आठवणी ते आमच्यापर्यंत शेअर करतात की मैदान मात्र खूप वेगळं होतं तेव्हा आणि आता मात्र जर बघायला गेलं तर 100% अलग झालंय. तेव्हा मात्र बॉल टप्पा पडल्यावर कुठे जाईल काही सांगता येत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय भागेश ठाकूरचा. हा फटका चाललाय बन बाउन्स. बाउंड्री लाईन पार येतोय फायर चषक. चौकार 4 बजाव. फटका सजोला डीपमध्ये जात असताना खेळल्या मात्र डबलचा कॉल दिलाय आणि सोप्या रीतीने मात्र 2 धावा पूर्ण करत असताना. खूप मोठा इतिहास आहे या मैदानाचा. भरपूर काही घडलंय. जुन्या आठवणी उजाळा येतो या मैदानावर आल्यावर. सुचिंद्रजी घर त्यांचं देखील स्वागत. आणि खऱ्या अर्थाने आपण येत्या काळामध्ये खासदार चषक देखील पाहणार आहोत 12 मे ते 17 मे. रिव्हर्स अटेम्प्ट रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. आणि आपण बघू शकतात यावेळेस मात्र क्लीन बोल्ड भागेश बॅक टू द डग आउट. यस द मास्टर. थँक्यू मास्टर. मी पहिलेच म्हटलं रिस्की स्ट्रोक आहे. लगेच तो आबाद नाही तो बरबाद. रन धाव्या येण्याचे संकेत विकेट जाण्याचे संकेत देखील असतात. आणि इथे चांगला बॉल तन्वीश वजेचा आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन्स होतं जिथे आपण बघू शकतात. एक बाजूला भागेश आलेवाडी टीमचा कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाला तन्वीश वजे यंग टॅलेंट दांडी टीमचा कॅप्टन. आणि चौथ्याच बॉलवर इकडे मात्र विकेट. 7 वर 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहित. ऐतिहासिक क्रीडा नगरी फटका इकडे खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे मात्र पोहोचतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लोंगोन येथे जाऊन मात्र फील्ड होताना टोकर झाली. परंतु इकडे मात्र आपण बघू शकता सावरत असताना दोन्ही खेळाडू एकमेकांना आणि माफी मागत असताना फलंदाज. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9. स्कोर कार्डवर पहिली ओव्हर सुरू आहे. 9 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे आपण बघू शकता आजची 8वी रात्र आपल्या भेटीला आलेली आहे.
क्रिकेटचा खेळ जंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. डिसिप्लिनचा खेळ आहे, जिथे आपण भविष्यात खऱ्या अर्थाने नियमाचं पालन करणं म्हणजेच क्रिकेट. पंचाचा आदर करणं म्हणजेच क्रिकेट. आणि इकडे फटका फसलाय, उंच गेलाय, सोपा कॅच, इकडे मात्र घेतला जाईल विकेट. बजाव. तगडीचं मास्टर झेल ज्याने घेतलाय चेतन चेतन तामोरे. TAPS म्हणजेच टॅप्स मेन्स प्रीमियर लीग जी आपल्याला पाहायला मिळाली 2026ची आणि आयकॉनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला चेतन. आणि यावर्षी त्याने आपल्या टीमला विजय करून दिलं, तोच मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 9, 2 गडी बाद. अगदी 5 मिनिटाचा कालावधी घेतलेला पहिल्या ओव्हरसाठी आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज धनेश आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार आहे. आजच्या रात्री ती दुसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे आणि इथे आपण पाहू शकतात पहिली मॅच विन केली वरुण संघाने. आलेवाडी टीम टॉस विन केला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. स्वप्नील आणि स्वप्नीलच्या बरोबर जयेश फलंदाज पाहायला मिळतात. एक गडी बाद, 9 धावा धावपलकावर. बॉल ऑफस्टमच्या बाहेर गुडलँड स्पॉटवरून बाउन्स खूप पाहायला मिळाला. अगदी आपण पाहू शकतो खांद्याच्या वरून हा बॉल किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल येतोय. योगेश पागदरे आपल्याला पाहायला मिळते. तर सिनियर खेळाडू आणि तन्वीश वजाने सांगितलं की योगेश भाऊ या लहान मुलांना, यंग युवा टॅलेंटेड खेळाडूंना घेऊन चालत आहेत आणि हा संघ आम्ही त्याकरताच मात्र या मैदानामध्ये उतरवला आहे की युवा खेळाडूला मात्र कुठे ना कुठे प्राधान्य मिळालं पाहिजे. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, चांगला बॉल मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज धनेश आपण पाहू शकतात. यंग टॅलेंट दांडी आणि त्यांच्या विपक्ष अल्लेवाडी 11. 1 ओव्हर 2 बॉल 9 धावा धावपलकावर. स्वप्नील स्ट्राईकवर. देखील मात्र शॉर्ट बॉल फटका सजवला टीप मध्ये येत असताना स्क्वेअर ठिकाणी एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? यस, दुसऱ्याचा प्रयत्नही होतोय आणि फेकी तेवढी चांगली नाही परंतु कव्हर आपल्याला पाहायला मिळते, बॅकअप पाहायला मिळते. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलक 11 स्कोर कार्डवर. उद्या ठीक दोन्ही टीम 4:30ला उपस्थित राहायचं आहे. 4:45 टॉस केला जाईल आणि 5ला पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला फायर पास्थळ ब, दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच कोळी बॉईज दांडी. दोन टीम मध्ये पहिली क्वार्टर फायनल खेळवली जाईल. ऑल ओव्हर फुलटस बॉलला वळवलंय डीप मध्ये येत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठिकाणी चित्रक्षक आहे. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकच मिनिटे. फेकी तेवढी तगडी नव्हती परंतु तयार नव्हता फलंदाज स्वप्नील. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी धनेशची. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल. 4 बॉलचा खेळ होत आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 वर 2 ही परिस्थिती अल्लेवडी टीम. वेगाने चेंडू टाकलाय. चेंडू चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला. इथे मात्र सिंगल असेल मोहित आणि स्वप्नील. सध्या तरी सिंगल डबलवर. मोठा हिट आला नाही. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. धावफलक 13. मला वाटते दुसऱ्याच बॉलवर चौकार आला होता आणि इथे आपण बघू शकता 13 स्कोर कार्डवर बॅटिंगचा निर्णय घेतला. कालच्या रात्रीमध्ये आपण बघू शकता शिरगाव टीम शेवटची मॅच खेळताना बॅटिंगचा निर्णय कुठे ना कुठे फसला. फक्त 26 धावा झाल्या आणि 27 धावा बनवल्या. 29चा टार्गेट होते. 29 धावा बनवल्या. टीम नवापूरने आणि सुपर 8चं तिकीट मिळवलं. चांगली गोलंदाजी. दुसरं षटक इकडे समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 13, 2 गडी बाद. वजाव.
चला जो एक्स्ट्रा खेळाडू मैदानात गेला त्याने लगेच बाहेर यायचं बॅट देण्यासाठी. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज तयार तन्वीश वजे आपल्याला पाहायला मिळते. मागचे षटक खूप चांगलं हाताळलं, फक्त 4 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या. धनेशने 4 खर्च केल्या. 5 ओव्हरची मॅच. तन्वीश वजे ज्याच्या नावावर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 8 मध्ये 2 घेतलेत आणि गोलंदाजीसाठी तयार. चला 11 मिनिटं आहेत जुनी 2 ओव्हर फेकण्यासाठी. टायमर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर आणि डिजिटल आणि पाटील नेटवर्क. गुड बॉल टप्पा पडल्यावर बाउन्स आपण पाहू शकतात. हा अनएक्सपेक्टेड बाउन्स होता, अपेक्षित नव्हता फलंदाजाला. जिथे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया टप्पा पडला आणि इथे मात्र आपण बघू शकतो. हा बघा, इथे मात्र कोणतेही उत्तर नाही आहे फलंदाजाकडे. पुढे येऊन फटका सजवलाय. चेंडू अगदी गेलाय मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या टप्प्यामध्ये बॉल नाही आला, परंतु इकडे मात्र एकच धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 1-4-14 स्कोर कार्डवर. 14 बॉलमध्ये 14 झालेत. स्वप्नील स्ट्राईकवर. फटका सजवला. डीपमध्ये जात असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे एक मात्र नक्की मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 15 धावा धप्पलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ होते. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 15-2 अशी परिस्थिती अल्लेवाडी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून मात्र 35 आणि 40 धावा जर झाल्या तर मात्र मॅच पाहायला मजा येईल. ऑन साईडला खेळायचं होतं, इकडे मात्र फटका सरळ गेला आहे. आणखीन एक वेळा मात्र 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. चांगली फिल्डिंग आणि एकच धाव मिळते. बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही होत आहे मोहितच्या. जिथे आपण बघू शकतात, सॉरी माफ करा, जयेश आपल्याला पाहायला मिळते. सिंगल असेल. सिंगलने स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्डवर. 16 मध्ये 16 झाले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑलरेडी आतमध्ये आला होता. फटका हा देखील फसलाय आणि इकडे मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कॅच करतोय. तिसरा झटका बॅटिंग टीमला. ओपनर बॅटर स्वप्नील बॅक टू डग आउट. बजाव. नवीन बॅट्समन कुशल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच, एक बाजूला टीम असेल धनसर आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल निलेश फायटर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये यायचं. टॉस करण्यासाठी टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. सोळावर 3 आणि 2 ओव्हर 5 बॉलचा खेळ होतोय. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग आणि नवीन फलंदाज कुशल. त्यावेळेस मात्र चांगला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला तो डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 30 समाप्त. 16 धावा फक्त स्कोर कार्डवर. बजाव. थँक्यू मास्टर. 8 टीम आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिली मॅच पाहायला मिळाली वरोर वर्सेस नाणेवली. वरोर संघाने मॅच विन केली. त्यानंतर यंग टॅलेंट दांडी आणि अल्लेवडीच्या दरम्यान आपल्याला दुसरी मॅच पाहायला मिळते. त्यानंतर तिसरी मॅच असेल ज्या मॅचचा टॉस या इनिंग नंतर केला जाईल. तनसर आणि त्यांचे विपक्ष निलेश फायडर. आणि चौथी मॅच असेल साहिल 11 माहीम आणि त्यांचे विपक्ष यंग अच्छीवर दांडी. या 2 टीम दरम्यान 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहू शकता धावा झाल्यात 16. थोडं मात्र बघायला गेलं तर स्कोरबोर्डचे आकडे खराब आहेत, ते सुधारवावे लागतील. प्रणया बॉलर आपल्याला पाहायला मिळते. वेगवान हा चेंडू होता. चेंडू जात असताना डीपमध्ये लोंगनला मात्र क्षेत्ररक्षण होत असताना सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावपलकावर. अगदी आपण पाहू शकतात भरपूर षटकार चौकार या मैदानावर पाहायला मिळायचे. नाईट क्रिकेट असो किंवा डे क्रिकेट असो, षटकारा चौकारासाठी प्रसिद्ध मैदान आहे अंबटगोड.
परंतु खेळपट्टीची दिशा थोडी बदलली जाते आणि 172 सिक्सेस आतापर्यंत आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. चेहरेच घरत नाही. खेळपट्टी मात्र थोडी मात्र दिशा बदलली आणि त्यानंतर मात्र इथे हा जो मैदान आहे, हा जो खेळपट्टी आहे, ही फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी दोघांसाठी उपयुक्त आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी, एकामागे एक गोलंदाज येतात आणि इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करून जात आहेत. 17 वर 3. ओ चांगला बॉल परंतु नो आला. इकडे ओव्हर स्टेप केलाय. इथे आपण बघू शकता गोलंदाज अगदी लाईन क्रॉस करतोय आणि लगेच पंचाचा इशारा नोचा येतोय. 1+1 मिळेल. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. बघा कम्मालीचा हा बॉल होता. हा बघा क्लीन बोल्ड केलं होतं परंतु नो आला आणि 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 19. चला मॅच चालू करा. पंचांनी मॅच चालू करायचे. आपण नोंद दिल्यानंतर चर्चा करत नाही राहायचे फिल्डरशी. अभि तांडेल सर चला मॅच ऑन करा. नो बॉल. स्मृतीन आणि पुढचा बॉल फ्री हिट. एक संधी धावून आलाय अल्लेवाडी टीमसाठी, जिथे मात्र आतापर्यंत मोठा हिट येत नव्हता. एकच चौकार आला होता परंतु इकडे मात्र हात खोलण्याची संधी आणि खास करून जयेश जो थोडा स्ट्रगल करतोय. आता फटका खेळला जयेशने. बघा फ्री हिटचा बॉल मिळाला आणि जयेशने फेकून दिला. 6 धाब्यासाठी षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25 बजाव. मास्टर येस मॅच बॉल येत असताना आणि 25 वर 3, 3 वर 3 बॉल नंतर कुठे ना कुठे मात्र एक मुवमेंट आता मिळालंय. जिथे गोलंदाजाने फलंदाजाला थांबवलं होतं, स्वतःची चुकी झाली, ओव्हर स्टेप केला आणि त्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉलला तुटून पडला. इकडे फलंदाज जयेश. 25 वर 3. चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुलटस बॉलला वळवलाय. डीप मध्ये येत असताना चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 धाब्यासाठी दोन्ही खेळाडू पाहत राहिले. अगदी डीप मध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेटचे चित्ररक्षक आपण पाहू शकतात. दोघांपैकी एकाला वेगाने येणं गरजेचं होतं. ऑन साईडला हा फलका वळवला. चेंडू जात असताना बाउंड्री लाईनच्या पारा बघा इथे दोन्ही खेळाडू पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 29 स्कोरकार्डवर 3 ओव्हर 4 बॉल नंतर आणखीन एक फटका खेळलाय. उंचच गेलाय यावेळेस. तन्वीश वजे येतोय चेंडू खाली आणि कॅच करतोय. विकेटचा पतंग. षटक क्रमांक 4 आणि 5 बॉलचा खेळ झालाय. 29 वर 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. बजाव. यस आपण पाहू शकतात कालच्या रात्रीमध्ये देखील ब्रिजेश मामा आपल्याला पाहायला मिळाले आणि आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. ब्रिजेशजी राऊत, वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यस आदरणीय सन्माननीय विदुरजी पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. येत्या काळामध्ये 12 मे ते 17 मे विदुरजी पाटील यांच्या माध्यमातून खासदार चषक 2026चं भव्य आणि दिव्य आयोजन याच मैदानावर आंबटगोड मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा. 28 संघ आपल्याला ओपन पाहायला मिळतील आणि बाकी संघ ग्रामीण आपल्याला पाहायला मिळेल. एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन. तब्बल 1,11,000चा प्रथम पारितोषिक आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार क्रिकेटचा महासंग्राम. सुपर 8 मध्ये जाणाऱ्या टीम
आपल्याला पाहायला मिळेल. 2 ऑल इंडिया आयकॉन इथे मात्र परमिशन दिलेलं आणि खऱ्या अर्थाने त्या मॅचची त्या स्पर्धेची आतुरतेने वाट बघतायत सर्व प्रेक्षक वर्ग. उद्या मात्र खऱ्या अर्थाने उद्याच्या दिवसाची देखील वाट पाहिली जाईल, कारण की उद्या अंतिम रात्र आहे, अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धेचा आणि सुपर 8च्या लढाई आपल्याला पाहायला मिळणार. 30 वर 4, 4 ओव्हर नंतर चांगली मात्र आता धावसंख्या पाहायला मिळते, कारण की 3 ओव्हर नंतर स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड मला वाटते 16 ते 17च होता. मागच्या ओव्हरमध्ये 14-15 धावा आल्यात. आणि गोलंदाज चेतन टॅप्स प्रीमियर लीग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाला. पहिलाच बॉल चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग इकडे पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड बेस्ट बॅट्समन म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. 32 टॅप्स प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी देखील खूप चांगली केली होती. टप्पा पडल्यावर तेवढं बॉल वळण घेतलं नाही. हा चांगला बॉल आहे, हा चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यावर वळण घेताना आणि इकडे काय होते कीपर कडून होत आहे चुकी. आणि यावेळेस मात्र कव्हरिंग नाही आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या इकडे, मात्र पायाने चेंडू अडवलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल पाहायला मिळते. आणि 3 धावा जिकडे एकही नव्हती तिकडे 3 मिनिटात, कारण की कीपर कडून झाले चुकी. बायचा इशारा अभिसरांकडून येतोय. 3 धाब्याने स्कोरबोर्ड 35 स्कोर कार्डवर. असं वाटलं होतं की 30च्या आतमध्ये थांबवलं जाईल, परंतु पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते की शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा येतात, जिथे 25-30 धावा कधी येत आहेत पहिली बॅटिंग करत असताना. आणि आता चॅलेंजिंग टोटलपर्यंत जात असताना, कारण की भागेश ठाकूर देखील समोर गोलंदाज आहे. धारदार गोलंदाजी अल्लेवाडी टीमची देखील. आणि 35 वर 4, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 40+ धावा आहे, चांगला धावा मानले जात आहेत, फायटिंग टोटल मानली जाते. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, फटका चांगला आहे डीप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली कॅचिंग, विकेटचं पतंग, बॅक टू डग आउट, बजाव. मास्टर 3 बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. मागच्या बॉलवर आलाय विकेट. चेतन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. शुभम आपण पाहू शकतात. डाव्या हाताचा फलंदाज शुभम, डाव्या हाताचा गोलंदाज चेतन. अंबटगड मैदान 8वी रात्र फायर चषक. उद्या मात्र 9वी रात्र. नितांत सेवा केलेल्या क्रिकेटरची, कारण की 34 वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 ते 3 वर्ष करोना काळचे, जिथे मात्र स्पर्धा भरवता आली नाही. 35 वर 5 अल्लेवाडी टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस विन करून बॅटिंगचा निर्णय. चेंडूला मात्र सोडलंय फलंदाजाने आणि इकडे मात्र काय घडतंय, क्लोज कीपर आहे. पंच तेच सांगतात क्लोज कीपर आहे, तुम्हाला स्ट्राईक नाही भेटणार. आणि इथे मात्र वाईटच्या अपेक्षेत बॉल सोडला आणि डॉट बॉल. जिथे आपण पाहू शकतात की थोडं बेसिक क्रिकेट आता मात्र लक्षात असणं गरजेचं आहे, कारण की बरेच वर्ष झाली हा नियम आहे. शफल केल्यानंतर तुम्हाला वाईट नाही मिळणार. आणि क्लीन बॉल, चांगला बॉल. इकडे मात्र फलंदाज बाद मिस्टर शुभम. बॅक टू डग आउट. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 आल्या आणि पुढच्या 3 बॉलचा विचार केला तर तिन्ही बॉल आपण बघू शकतो डॉट आले. टप्पा पडल्यावर आतमध्ये येताना क्लीन बॉल करताना यावेळेस फलंदाज बॅक टू डग आउट. यस डीजे. मास्टर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. धनसार आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल ती म्हणजेच निलेश फायटर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. निलेश फायटर आणि धनसार दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण या. 35 वर 6
आणि शेवटचा बॉल घेऊन चेतन तयार. मी म्हणेल की कमबॅक केलंय चेतनने, कारण की 2 बॉलमध्ये 5 आले होते. असं वाटलं होतं की 15-20 धावेचं षटक होईल. 35 वर 6 आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी डाव्या हातात आहे. मात्र इकडे आपण बघू शकता मानस आपल्याला पाहायला मिळतं आणि इकडे मात्र विकेट असेल जिथे आपण बघू शकता. रन देखील नव्हती कारण की क्लोज कीपर आहे, अगदी बॉल अडवलाय, परंतु काय कमबॅक केलंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 35 वर 6, फक्त 5 धावा मात्र खर्च केला चेतनने. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 आले होते आणि त्याच्यानंतरचा विचार केला तर 4 बॉलमध्ये एकही धाव नाही. जाऊया टॉसकडे, जिथे मात्र 2 टीमचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. या निलेश फायटर आणि त्यांचे विपक्ष धनसार. जाऊया डीजे मास्टरकडे पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये. कमान डीजे. जाईल आदरणीय सन्माननीय विदुरजी पाटील साहेबांना मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभ हस्ते करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. फायर संघातील सिनियर लेजंडरी खेळाडू आणि आपण पाहू शकता त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. येत्या काळामध्ये त्यांच्याच माध्यमातून एक मोठी स्पर्धा 12 ते 17 खासदार चषक याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. निलेश फायटर आणि धनसार 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉस केला जाईल. कॉल असेल निलेश फायटर टीमचा. यस छाप आणि काठ. विदुरजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. छाप आणि छाप. टॉस विन निलेश फायटर. धन्यवाद विदुरजी पाटील, आपण मुख्य व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान व्हायचंय. टॉस विन केलं, काय घेणार क्षेत्ररक्षक. कसं वाटतं इकडे आल्यानंतर? भरपूर वर्ष खेळलेत तुम्ही क्रिकेट, भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत. काय म्हणणार 36 वर्ष आहे हे मैदान आणि लाईट आणि आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं असते. दरवर्षी आम्ही वाटच बघतो की टुर्नामेंट नाईट कधी येते ना कधी खेळायला भेटते, तर आयोजन चांगलंच असते. खेळपट्टीबद्दल आणि मैदानाबद्दल तुम्ही काय म्हणणार? मैदान तसं खूप चांगलंच आहे. आता त्याच्यापेक्षा पण भारी बनवलं आहे, खेळायला मजा येईल. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? बघत आहे तर रोजची स्कोअर 50 प्लस तर होत नाही, त्याच्यामध्ये 40-45 रनपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. धनसार टीम यस तसं बोलत नाही. एक टॉस बॉक्समधून जे टॉस विन केला आहे तो म्हणजेच निलेश फायटर टीमने आणि फिल्डिंग निवडलेले आमंत्रित केलं बॅटिंगसाठी धनसार टीमला. सव्या सेकंड फेरीला होणार सुरुवात. आपल्या समेत जोडले जातील आमचे साथी समालोचक भुवनेश्वरजी मेहर. धन्यवाद कॅमेरामॅन. येस धन्यवाद प्रीतम जिगरत. पुन्हा एकदा मैदानाच्या आत इकडे मात्र 35 धावा आलेवडी संघाने केलेले आहेत आणि 36 धावांचं विजयी लक्ष सामावून टाकलेलं आहे. त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला पाहूया या ठिकाणी कुठल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघताय त्या फायर चषक 2026 34वे वर्ष आणि काय सुंदरसं आयोजन नियोजन, ज्या पद्धतीने नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतात या मैदानावर. आंबटगोड एक ऐतिहासिक मैदान, नक्कीच बोईसरचे हे प्रसिद्ध असं मैदान. आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी सूर्यकिरण टुर्नामेंटचं आयोजन, रंगतदार क्रीडा सोहळा पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची लागते वर्णी आणि त्या तमाम क्रीडाप्रेमी रसिकांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागतम करतो, मान्यवरांचं स्वागतम करतो आहे शब्दसुमनानी. ज्या पद्धतीने आजची ही 8वी रात्र आपण बघता आहेत आणि काय क्रिकेट रंगलेला आहे. आजच्या रात्रीतला दुसरा सामना मैदानामध्ये आलेवडी विरुद्ध यंग टॅलेंट दांडी. तर यंग टॅलेंट दांडी समोर 36 धावांचं विजयी लक्ष समोर ठेवलेलं आहे. तर रवी आणि तन्विश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला ओपनिंग करताना पाहायला मिळते आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतो आहे. येस भागेश टाईम सेट करायचा आहे. तर नक्कीच राऊंड द विकेटकडून गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे गोलंदाज. ज्या पद्धतीने पॉवर प्लेचा पहिला चेंडू येईल. 36 धावांचं लक्ष या ठिकाणी सिद्धत्वाला ठेवलं गेलेलं आहे.
तर नक्कीच एक चांगला चेंडू आणि टाळ्याने मात्र इकडे स्वागत केलं गेलं आहे, कारण उत्तम गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी गोलंदाज भागेश याच्याकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. भागेचा चेंडू दमदार गोलंदाजीचा मारा ज्या पद्धतीने स्विंग केला गेला हवेमध्ये, स्विंगमधून क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाकडे निर्धाव चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. काय कमालीचं टॅलेंट वापरलं जाते आहे गोलंदाजांकडून. लेंथ लाईनचा परिपूर्ण अभ्यास आणि वापर आणि साजरीकरण सुद्धा असं आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळत आहेत. अजून देखील खातं उघडलं नाही आहे. पॉवर प्ले यस फुलटॉस आहे. यावेळेला मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातो आहे. मैदानाला होतात गुदगुल्या, सुरेख क्षेत्ररक्षण आहे आणि एकेरी धाव परिपूर्ण होताना इकडे पाहायला मिळते आहे. खातं उघडलं जाते आहे. 36चा पाठलाग खातं उघडला आहे. नक्कीच यंग टॅलेंट दांडी संघासाठी इकडे मात्र जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे रवी आणि तन्विश यांच्या माध्यमातून. तर नक्कीच तन्विशच्या बाबतीत जर विचार केला, एक यंग टॅलेंटेड आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील त्याचं योगदान हे आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी मात्र आपल्या संघाला घेऊन इकडे अवतरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया गोलंदाज नक्कीच भागेश आहे पुढचा चेंडू घेऊन येत असताना. हो, काय अंदाज आहे. ओ, इकडे धोका आला आहे आणि धोका म्हणजे विकेटचं पतन. यस डीजे. धन्यवाद डीजे. 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. धावसंख्या फक्त 1. 4 चेंडू झालेले आहेत. असं धावसंख्या 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यंग टॅलेंट नक्कीच आगमन करतील, पुनरागमन करतील, गरजेचं देखील असणार आहे. एका बाजूला आल्यवडी जबरदस्त टॅलेंटेड भरलेला गोलंदाजीचा मारा आणि ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये मात्र गोलंदाजीचा चांगला मारा देऊन 35वर रोखलं गेलं होतं. इकडे मात्र पुन्हा एकदा काय फॉलो थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते आहे. टोला येतो आहे आणि उंच असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे भागेश, ज्याने कौशल्यपूर्ण कामगिरी इकडे क्षेत्ररक्षणाची देखील दाखवली आहे. कारण नाईट क्रिकेटमध्ये चेंडू सापडणे, पकडणं आणि नजर कैदेत ठेवणं ही कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी होते आहे. यावेळेला फुलटॉस खेळला जातो आहे डीप कव्हरकडे. चेंडू जाणार आहे सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. यस डीजे. धन्यवाद डीजे. यस आता मात्र 24मध्ये 31 करायचे आहेत. नक्कीच 5 धावा येत आहेत एक चौकाराच्या मदतीने. एक चांगला शॉट मात्र आपल्याला तन्विश वजेच्या फळीतून फुलटॉसला काय ड्राइव केलं गेलं. सांगतात ना, मुंबई में मरीन लाइन और क्रिकेट में कवर ड्राइव देखने को मिला फुलटॉस के माध्यम से. खूपच चांगला नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. खूपच चांगल्या खेळाचं नजाकत मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे जतीन. पाहूया जतीनची गोलंदाजी आलेवडी संघासाठी काय योगदान देणार आहे. नक्कीच 24मध्ये 31 करायचे आहेत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवर मात्र आपल्याला फलंदाज दीपेन पाहायला मिळतो आहे. येस इकडे मात्र शॉट फसला आहे. पुन्हा एकदा गली क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, टिपतो झेल, विकेटचं पतन. यस धन्यवाद डीजी.
यस आपण बघतात या मैदानामध्ये ट्रफची पिच आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलीच गोलंदाजाला साथ देताना पाहायला मिळते आहे. मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला होता. याही ठिकाणी या सामन्यामध्ये देखील ज्या वेळेला यंग टॅलेंटने गोलंदाजी साकारली 35वर रोखून धरलं आणि इकडे मात्र 36 चेस करत असताना आतापर्यंत 1.1 असं गोलंदाजी हाताळून झालेली असताना 5वर 2 विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळते. न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे योगेश. पाहूया योगेश काय करणार आहे. इकडे मात्र यंग टॅलेंट दांडी संघासाठी काहीतरी योगदान नक्कीच गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी गोलंदाजींचा जर विचार केला सुरेख कामगिरी 23मध्ये करायची आहे, 31 धावा आणि हे लक्ष मात्र कसं भेदलं जाईल, काय कामगिरी केली जाईल तिकडे मात्र प्रेक्षकांच्या लागलेल्या आहेत नजरा. तर नक्कीच 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज असलेला गोलंदाज आपल्याला जतीन पाहायला मिळतो आहे. काय कमालीची गोलंदाजी आणि गलीमध्ये टिपलेला गेलेला झेल आपल्याला चांगला नजराणा देऊन गेलेला आहे, हे मात्र तेवढंच सत्य आहे. याचा पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, हलकासा एज आला आणि इकडे मात्र धाव काय मिळत नाही आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू झालेले आहेत. नक्कीच पहिल्या चेंडूला विकेट आली आणि दुसरा चेंडू मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच आलेवाडी संघ टाइम्स आपल्याकडे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला 4 षटकं ही 20 मिनिटामध्ये परिपूर्ण करायची असतात, तर त्या माध्यमातून आपलं हे लक्ष असलं पाहिजे. हो, यावेळेला फाईन कट केला जातो आहे. शॉर्ट फाईन कडे सुरक्षित रक्षण, परंतु स्ट्राईकला रोटेड ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इकडे ते करणं गरजेचं आहे, कारण तन्विशकडे जर विचार केला की त्याच्याकडे जबरदस्त फटके आहे, टॅलेंट आहे. नेहमी तो प्रकाश ज्योतामध्ये असतो. दांडीसाठी जेव्हा कामगिरी करतो तेव्हा त्यासाठी त्याचं जे कामगिरी असते, लेदर असो की टेनिस क्रिकेट असो, यावेळेला टेनिस क्रिकेट यंग टॅलेंटला घेऊन आपल्या मैदानामध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सगळ्यात त्याने प्रशंसा केली की ती म्हणजे योगेशची, कारण योगेश एक सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली टॅलेंट खेळाडू टीम ही खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 6. तर जतीन पुढचा चेंडू घेऊन येताना सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. यस, याही वेळेला एक चांगला टोला कव्हरकडे 1 बॉम्ब्सने फील्ड केला जातो आहे आणि नक्कीच सिंगलने थांबावं लागणार आहे. काय सुरक्षित रक्षण पाहायला मिळते आहे. ही कामगिरी खूप महत्त्वपूर्ण ठरलेली आहे, कारण जिकडे उद्दिष्ट सांगतात ना, जेवढं उद्दिष्ट छोटं असते, रस्ता मात्र खडतर असतो आणि खडतर रस्त्यानं चालताना येणाऱ्या प्रत्येक पावलांवर आपल्याला अडचणी पाहायला मिळतात. तसं इकडे 35 धावा आहेत आणि प्रत्येक चेंडू दमदार गोलंदाजीचा भेदक मार आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येत असताना जतीन. याचा पुन्हा एकदा नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह आणि मिड डॉनकडे मात्र क्षेत्ररक्षित केला जातो आहे. नक्कीच पारखी नजर आहे या ठिकाणी. एका बाजूला जर योगेश यांनी जो हलका फुलका पुश केला गेला होता मिडॉनकडे, तर नक्कीच तन्विशने हेरलं की सुरेख फिल्टर्स तिकडे तैनात आहे, रिस्क घ्यायची नाही आहे, कारण या जोडीवरही एक मदार असणार आहे. एक मोठी शॉट खेळण्याची त्यांची जी कला आहे ती पाहायला मिळू शकते. यस, यावेळेला पुन्हा एकदा शॉट फर्स्टला स्लीपमध्ये कॅच, पुन्हा एकदा विकेटचा मोठा झटका. यस डीजे. डीजे, नक्कीच आपण आता सध्याचं आधुनिक क्रिकेट बघतायत आणि प्रत्येक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची पिच आहे, परंतु नाईट टुर्नामेंट फायर जे चषक आपण बघता आहेत, इकडे आपल्याला ट्रफची पिच पाहायला मिळते. आणि या पिचमध्ये जर अंदाज घेतला ना, तो गोलंदाजांना चांगली साथ ही पिच देत असताना पाहायला मिळते. आपण लगातार आज 8वा दिवस आहे. 7 दिवस मागचे तुम्ही आपण बघितले ते दमदार गोलंदाजीचा आणि गोलंदाजीचा मारा, मोठी धावसंख्याला मात्र जी पोषक वातावरण हवं असते ते इकडे पाहायला मिळत नाही. नक्कीच ज्या पद्धतीने धनंजय राऊतने टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की नाही, इकडे थोडासा स्कोर कमी होतो आहे, त्या माध्यमातून आम्ही देखील गोलंदाजी साकारणार,
म्हणजे पुढच्या सामन्यातली जी रणनीती आपल्याला पाहायला मिळते ना, ही रणनीती इकडे पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 7वर स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा भागेशला आमंत्रित केलं जात आहे. 3 विकेटचं पतन आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. धावसंख्या 7. भागेश पुन्हा एकदा षटक घेऊन येतो आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक काय टॅप केला जातो आहे चांगल्या पद्धतीने. गली क्षेत्रामध्ये नक्कीच एक धाबेने मात्र कन्वर्ट केलं जातं आहे. तनिष नाईकले मात्र थोडीशी जबाबदारीपूर्ण कामगिरी ही धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर दिपेन आणि मोहितची जोडी ही या ठिकाणी काय योगदान दाखवणार आहे यंग टॅलेंट दांडी संघासाठी. इकडे मात्र नक्कीच गोलंदाजाची मी प्रशंसा करेल, ज्या पद्धतीने भागेशची गोलंदाजी आहे आणि जतीनची गोलंदाजीचा चमत्कार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त भेदक मारा आणि भेदक माऱ्याच्या माध्यमातून यंग टॅलेंटला मात्र दाबून धरलेला आहे. असं 9 मिनिटं झालेली आहेत. बाकी असं 9 मिनिटं मात्र शेष असतील आणि त्या 9 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं ही परिपूर्ण करायची आहेत. आलेवाडी संघ त्याकडे मात्र आपलं लक्ष असलं पाहिजे. असं पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच फळीवर काय बसला नाही आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच जबरदस्त काय फलंदाजाला रीड करायचं, त्यानंतर चेंडू हाताळायचा आणि निर्धाव चेंडू कसा दाखवायचा हे टॅलेंट मात्र आपल्याला नक्कीच भागेश या गोलंदाजाकडून पाहायला मिळतं आहे. आलेवाडी संघ खूपच चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचा मारा देतो आहे. पुन्हा एकदा चेंडू आला, उंच टोला तर दिला आहे. पाहूया काय होतंय. नो मॅन प्लेसमध्ये लँड करतो आहे. मिड ऑफकडे लँडिंग झाल्यानंतर मात्र नक्कीच दुहेरी धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. दुहेरी धावा आणि धावसंख्येचा फलक खाल्ला आहे. धावसंख्या मात्र पोचली आहे ती म्हणजे 1010 10 धावा. तर नक्कीच 10 धावांपर्यंत मजल मारली जाते आहे. 2.3 असे षटक हाताळणी होत असताना उद्दिष्ट मोठं आहे. आता मात्र मोठ्या उद्दिष्टांचा पाठलाग मात्र यंग टॅलेंट दांडी संघाला करावा लागेल. आगळा वेगळ्या खेळाची नजाकत घेऊन यावं लागेल. या पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक स्टाईलिश फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका मात्र बसला नाही. संगम जे होतं ना ते पाहायला मिळालं नाही. नक्कीच रूठे से है सनम मेरे, कारण चेंडू आणि फळी यांचं संगम होत नाही आहे आणि चांगल्या फटक्याचा नजराणा मात्र आपल्या भेटीला येत नाही आहे. प्रेक्षक देखील वाट पाहत आहेत की धावसंख्येचं उद्दिष्ट 36चं होतं, परंतु संगम चेंडूचा पाहायला मिळत नाही. भेदक गोलंदाजीचा निगेटिव्ह मार आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच चांगली कामगिरी आहे गोलंदाजांकडून. यस, पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. यस डीजे. धन्यवाद डीजे. यस, बॅटर्स कृतिशील मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. पाहूया कृतिशील दरम्यान तर आपण बघता 2.5 चेंडू इकडे हाताळून झालेले आहेत. धावसंख्या 10 आहे. 4 विकेटचं पतन इकडे आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये वरुड संघाकडून गोलंदाजी झाली होती चेस करते वेळी, तशीच काही गोलंदाजी इकडे आलेवाडी संघाकडून होताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 36चं उद्दिष्ट असताना मात्र यंग टॅलेंटला मात्र दाबून धरलं जातं आहे, कारण येणारा फलंदाज नक्कीच काहीच कामगिरी न करताना मात्र डकआउटला परततो आहे. धावसंख्या 10 आणि 4 गडी बाद. तर या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज पुन्हा एकदा भागेश. पाहूया काय कमालीची गोलंदाजी भागेश यांच्याकडून झालेली आहे. आलेवाडी संघासाठी न्यू बॅटर्स मैदानामध्ये काय करता आहेत. यास बॅकफुटवर हलकासा पुश केला जातोय स्ट्रेट ड्राईव्हला आणि सिंगल येते आहे. तर सिंगलनं मात्र धावसंख्या 11वर पोचते आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11
ही आपल्याला पाहायला मिळते आहे. काय कमालीची गोलंदाजीची नजाकत आपल्याला आलेवाडीकडून पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीच मोठ्या धावसंख्येची गवसणी जरी झाली नसली, उद्दिष्ट 35, परंतु गोलंदाजीचा भेदक माऱ्याने थांबवण्याचं सामर्थ्य या गोलंदाजांनी आपल्याला दाखवलेलं आहे. ते म्हणजे नक्कीच भागेश आणि जतीन या गोलंदाजांनी कमालीचे 18 चेंडू हाताळले आणि 4 विकेटचे झटके मात्र नक्कीच यंग टॅलेंटेड दांडी संघाला मात्र दिलेले आहेत. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये करायच्या आहेत त्या धावा. 12 मध्ये 25 करायचे आहेत. नक्कीच पाहूया 12 चेंडू 25 धावा. तसं पाहायला गेलं तर सामना जबरदस्त होऊ शकतो, परंतु टर्फची जी पिच आहे ही पोषक वातावरण तयार करते आहे आणि जोपर्यंत यस तर 7 मिनिटं शेष आहेत आणि या 7 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं परिपूर्ण करायची आहेत. नक्कीच आमचे पंच अभिसर आणि एका बाजूला येस अक्षय नाईक असे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसे तर तिसरे पंच प्रीतम तामोरे हे देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत. काय त्यांची सेवा आपल्याला या ठिकाणी लागलेली आहे. ज्या पद्धतीने तिन्ही पंचांनी योगदान आम्हाला दिलेलं आहे फायर चषकासाठी. पुढचं षटक येस यावेळेला मात्र एक चांगला चेंडू लेंथ लाईन गुडलेनची लाईनमधून चेंडू हाताळला गेला आणि पुन्हा एकदा वेगवान चेंडूचा वेध घेतला जातो आहे निर्धाव पद्धतीने. ज्या पद्धतीने कुशल गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर ऑन स्ट्राईक आपल्याला कृतिशील आहे. पाहूया कृतिशील काय नजाकत घेऊन येईल का. नजाकत दाखवणे गरजेचं असणार आहे दांडी संघासाठी. हो यावेळेला यॉर्करचा चेंडू नक्कीच काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये टोला दिला जाताना पाहायला मिळतो. एकेरी धाव पुन्हा एकदा एकेरी अशी स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 वाढते आहे. धावसंख्या 1 to 12 ऑन द बोर्ड फॉर 4 विकेट अशी सध्या दांडी संघाची स्थिती आहे. येणारे चेंडू आणि त्याच्यामध्ये आगेकूच करावी लागेल. 24 धावांची अजूनही गरज आहे. पाहूया ही 24 धावा आणि हे दिलेलं उद्दिष्ट सर करणार की रोखलं जाणार आहे. गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या माध्यमातून नजाकत खूपच चांगली पाहायला मिळते आहे. आणि आता प्रेक्षकांची वर्णी मात्र वाढणार आहे, कारण तर जसंच आमचं डिनर होणार आहे. गरमीचे मोसम आहे आणि गरमीच्या मोसमामध्ये सुरेख असा नजराणा आहे फायर चषक. यावेळेला चांगला चेंडू येतो आहे. टोला मात्र हवाई सफर करतो आहे आणि त्या ठिकाणी नजराणा आहे षटकार आलेला आहे. यस डीजे धन्यवाद डीजे. तर चेंडू 3 हाताळून झालेले आहेत. नक्कीच जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. दमदार फटका, कारण ह्याची गरज होती आणि ही गरजेची पूर्तता मात्र नक्कीच दीपेनने दाखवला आहे नजराना. नक्कीच सांगतात ना इंतजार की घड़िया खत्म होती हुई और कहते हैं जिसका मुझे था इंतजार वो घड़ी शायद से आ गई है दांडी के लिए. देखते हैं नजाकत वाला खेल कहाँ लेके आता है. बढ़िया गेंद आई ही, बिल्कुल गुगली टाइप गेंद आई है. हल्के से ब्रश हुई थी और गुगली रही है. सिंगल में कन्वर्टेशन बहुत ही बढ़िया मिला है. येस रिव्ह्यू आहे. पंचांकडून रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. येस सर वाईट आहे. तर नक्कीच वाईट अँड बाईज अशी आपल्याला धाव पाहायला मिळणार आहे. तर 2 धावा वाढतील. इकडे मात्र 9 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. पाहूया पुन्हा एकदा जोरदार हल्ला आहे. पाहूया
क्षेत्ररक्षक पोचतो आहे, कॅच सुरेख टिपतो आहे, नजाकत पुन्हा एकदा बदलतो आहे. यस डीजे. धन्यवाद डीजे. जबरदस्त कृतिशीलचा देखील एक चांगला फटका साकारण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच ज्या पद्धतीने लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकाने धाव घेतली आणि चेंडूपर्यंत पोहोचून कॅचला मात्र यशस्वी केलं आहे. पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे आलेवाडी संघाने, कारण एका षटकाराने मात्र थोडंसं टर्निंग पॉईंट आलं होतं आणि त्या टर्निंग पॉईंटला पुन्हा एकदा बॅकफुटवर ठेवून दिलेलं आहे. नक्कीच यंग टॅलेंट दांडी संघाला मात्र सामना करावी लागेल, मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतील. ज्या पद्धतीचे कष्ट आणि मेहनत आलेवाडी संघ घेतो आहे, गोलंदाजीचा भेदक मारा आणि सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा हा क्रिकेट आपल्याला दाखवतो आहे. नक्कीच फायर चषक 2026 आपण बघता आहेत. यूट्यूब चॅनल आमचं पाटील नेटवर्क्स घेऊन आलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या भेटीला दमदार क्रिकेट टुर्नामेंट. गोलंदाज कुशल आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओ सुरेख चेंडू हाताळणी जबरदस्त आहे. आपण आतापर्यंत बघितलं भावेशची गोलंदाजी, जतीनची गोलंदाजी आणि आता कुशलच्या गोलंदाजीने कुशल कामगिरी देखील पाहायला मिळते आहे आलेवाडी संघासाठी. इकडे मात्र नक्कीच 5 चेंडू हाताळून झालेले आहेत, तर चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतात. आता करायचे 7 चेंडूमध्ये 16 धावा, पर 7 मध्ये 16. असा टोला तर दिला जातो आहे मिड विकेटला. पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक टिपतोय, झेल आहे. या ठिकाणी 6व्या विकेटचा झटका आहे. यस धन्यवाद डीजे. तर नक्कीच काय सुरेख गोलंदाजीची कामगिरी. 20 मिनिटामध्ये 4 षटकं परिपूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जसं विकेटचं पतन झालं, 1 मिनिट शेष होतं, अशी सुरेख अशी कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आलेवाडी संघ या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं षटक आहे. नक्कीच 6 मध्ये 16 करायचे आहेत. 6 चेंडू 16 धावांचं लक्ष मात्र इकडे यंग टॅलेंट दांडी संघासाठी आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे चेतन, तर दिपेन मात्र नक्कीच एक चांगल्या षटकाराच्या माध्यमातून 8 धावांवर आहे. आशेचा किरण मैदानामध्ये आहे यंग टॅलेंट दांडी संघाचा आणि त्याचे काही सूर गवसले गेले तर 6 मध्ये 16. आपण सांगतात ना 3 हिट करायची आहेत, तर 6 मध्ये 3 हिट जर आले तर काम तमाम. परंतु रोखण्याचं सामर्थ्य काय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रथमेश. हो, चांगला चेंडू, आखो टप्प्याचं योगदान दिलं जातं आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख कामगिरी आपल्याला इकडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा प्रथमेशकडून पाहायला मिळते आहे. कारण आतापर्यंत आलेवाडीसाठी भावेश, जतीन, कुशल यांच्याकडून जे सुंदरसं योगदान करणं, अवघ्या 36 धावांचं लक्ष ठेवलं होतं, परंतु गोलंदाजीचा भेदक माऱ्याने मात्र चांगल्या पद्धतीने रोखण्याचे इकडे सामर्थ्यवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. या शॉटचा चेंडू लॉंग लेगला हुप आला. हे षटकार बेमिसाल. स्वागत करूया षटकाराचं सुमधुर संगीतानं. धन्यवाद डीजे. यस, या षटकाराने धावसंख्या 26 वर पोहोचली आहे. आता मात्र करायचे आहेत 4 मध्ये 10 करायचे आहेत. नक्कीच 4 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष आहे. दिपेन जबरदस्त दाखवतो आहे नजाकत. पुन्हा एकदा इरादे बुलंद आहेत. नक्कीच
डीप क्षेत्रात कव्हरला जातो आहे, परंतु दुसरे क्षेत्ररक्षण देखील होत आहे, कारण पाठलाग केला, चेंडूला पकडलं आणि नक्कीच 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. कमालीच्या गोलंदाजी सोबत कमालीचं क्षेत्ररक्षण देखील आलेवाडी संघाने दाखवलेलं आहे आणि इकडे हे श्रेय एकटं कुणाचं नाही आहे, तर याला म्हणतात सांघिक कामगिरी आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर मात्र सामन्यामध्ये चांगली पकड आहे. 3 मे करायचे आहेत 8, 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा ज्या पद्धतीने फलंदाज आपल्याला जो आहे दीपेन चांगली करतो आहे कामगिरी, नजाकत घेऊन येणार आहे का, कारण चुरस आणि चुरस वाढली आहे. या सामन्याने एक आगळं वेगळं खेळ दाखवला आहे. याचा पुन्हा एकदा शॉट रूम बनवला जातो आहे, क्षेत्ररक्षक डीपला आहे, दुसऱ्या धावेचा कॉल पुन्हा येतो आहे आणि 2 धावा. काय 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 यक्कीचा यंग टॅलेंट दांडीमध्ये मात्र टाळ्या वाजवल्या जात आहेत, कारण चांगली रनिंग द बिटवीन देखील पाहायला मिळते आहे. येस कंपल्सरी चेस आहे, हे मात्र विसरायचं नाही आहे. दोन्ही संघाने 2 मध्ये करायचे 6. पाहूया पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक ज्याने काय कमालीचे खेळ दाखवला आहे यंग टॅलेंट दांडी संघासाठी. असा टॅलेंटेडने भरलेला दीपेन मात्र दमदार खेळी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 मध्ये करायचे 6 म्हणजे एक बिग हिट. ओहो, काय नजाकत येईल का, सांगतात ना, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. दाखवायची वेळ आलेली आहे आणि दीपेनला मात्र यंग टॅलेंट दांडी संघासाठी करावं लागेल. गोलंदाजाला मात्र तोच नजराणा बेदक मारा पुनरागमन करावं लागेल. असं पुन्हा एकदा जागा निवडलेली आहे कव्हर क्षेत्रामध्ये टोलेबाजी देताना. तसं पाहायला गेलं तर डावखरा फलंदाज आपल्याला नेहमी ऑनसाईडला खेळत असतो, परंतु दीपेन मात्र आमचा ऑफसाईड अँड डीप कव्हर अँड पॉईंट क्षेत्रामध्ये टोलेबाजी देत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. ही त्याची खासियत आहे, ही नजाकत दाखवतो आहे, काय कौशल्यपूर्ण कामगिरी. आता मात्र शेवटची चेंडूमध्ये एक चौकाराचा नजराणा घ्यायचा आहे. कंपल्सरी चेस आहे, करो या मरो, कारण नॉकआउटचे सामने आपल्याला या नाईट टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू जर जाकत असेल चौकाराची, दिली जाईल का रोखलं जाईल. नक्कीच दिल की धडकणे वाढलेली असतील पुन्हा एकदा क्रीडाप्रेमी रसिकांची. आणि इकडे मात्र नक्कीच सामना विजयश्री होतो आहे. आलेवाडी संघ ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूला निर्धाव पद्धतीने हाताळलं, जबाबदारी दिली होती, जबाबदारी परिपूर्ण झालेली आहे. तर नक्कीच अभिनंदन असेल आलेवाडी 11 आणि कौतुक केलं जाईल ते यंग टॅलेंट दांडी संघाचं. चांगले फाईट मात्र दीपेनने दिली, चांगलं योगदानाचा प्रयत्न नक्कीच त्याने केला गेला आणि शुभेच्छा असतील. तर नक्कीच वळूया पुढच्या सामन्याकडे. लगेचच पुण्याचे एकदा आमंत्रित करेल माझे नक्कीच सहमित्र थोडेसे बाहेर गेलेले आहेत, येतील तोपर्यंत नक्कीच मी आपल्या सोबतीला जोडला जाईल. घेऊया सुमधुर संगीताचा आनंद.